नमस्कार, मी विशाल राठोड. नमस्कार, मी शिवाली परब. मी शैलेश राठोड. तुम्ही पाहताय S9 TV चॅनल आणि आज आपल्या सोबत बसलेत हार्टबीट वाढणार हाय हा गाणं प्रदर्शित झालंय यूट्यूब चॅनलवरती. तरुणाईचं हार्टबीट वाढवायला शैलेश राठोडचं हार्टबीट वाढणार हाय हे गाणं सज्ज. शिवाली परब व विशाल राठोड अभिनीत हार्टबीट वाढणार हाय गाण्याची तरुणाईला भुरळ. सध्या एकामागोमाग एक रोमॅन्टिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या सोशल मीडियावरील रीलमुळे ही गाणी ट्रेंडिंगमध्ये आलेली पाहायला मिळत आहेत. अशातच आता यंदाच्या उन्हाळ्यात हार्टबीट वाढवायला हार्टबीट वाढणार हाय हे नवकोरं रोमॅन्टिक गाणं सध्या तरुणाईला भुरळ घालत आहे. दोन तरुण जोडप्यांमधील प्रेमळ संवाद या गाण्यातून पाहायला मिळत आहे. यावेळी रोमॅन्टिक गाण्यासह या गाण्यात तरुणाईचं बालिश प्रेम पाहणं रंजक ठरते. हे हार्टबीट वाढवणारं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून या गाण्याला चाहते मंडळी भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे. अभिनेत्री शिवाली परब व अभिनेता विशाल राठोड या गाण्यात स्क्रीन शेअर करताना दिसले. हार्टबीट वाढणार हाय या गाण्यात शिवाली व विशालचा नटखट अंदाज साऱ्यांना अधिक भावला असून हे गाणं अनेकांच्या तोंडून ऐकू येत आहे. शैलेश राठोडच्या या हार्टबीट वाढणार हाय या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. हार्टबीट वाढणार हाय या गाण्याच्या निर्मितीची धुरा शैलेश राठोडने उत्तमरित्या निभावली आहे. या नव्या कोऱ्या गाण्याने आता एंट्री केली असून हे गाणं प्रेक्षकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. या गाण्याच्या दिग्दर्शनाची बाजू अभिजित दाणी यांनी सांभाळली आहे, तर या रोमॅन्टिक गाण्याला सुमधुर स्वरात शैलेश राठोडने स्वरबद्ध केलाय. इतकंच नव्हे तर या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची आणि संवादाची धुरा शैलेशने पेलवली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब हिने आजवर तिच्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने साऱ्यांची मनं जिंकली. आता या गाण्यातील तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा तिने साऱ्यांना भुरळ घातली आहे. S9 TV न्यूज प्रतिनिधी कैलासराव अंदुरे, मुंबई. नमस्कार, मी विशाल राठोड. नमस्कार, मी शिवाली परब. मी शैलेश राठोड. तुम्ही पाहताय S9 TV चॅनल आणि आज आपल्या सोबत बसलेत हार्टबीट वाढणार हाय हा गाणं प्रदर्शित झालंय यूट्यूब चॅनलवरती. शैलेश राठोड SR हा यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही जा नक्की बघा आणि त्याच्यातली स्टार कास्ट म्हणजे मी, मॅडम शिवाली परब आणि लिरिसिस्ट, सिंगर, कंपोजर या गाण्याचा पूर्ण करता धरता शैलेश राठोड हे आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय मजा आली, काय अनुभव होतं त्यांचं या गाण्यामागचं आणि माझ्यासोबत काम करताना मॅडमला कसं वाटलं किंवा शैलेशला कसं वाटलं हे जाणून घेऊ आपण मॅडम सोबत. मॅडम, बापरे, मला भीती वाटते या इंटरव्ह्यूची. प्रॉपर जार आहे ना? प्रॉपर ही जी काही संधी दिलेली आहे. थँक्यू S9 TV तुम्ही मला ही संधी दिली. माझा काय प्रश्न होता, मला कसं वाटलं तुमच्याबरोबर? माझ्या बरोबर विशाल राठोड सोबत तुम्ही दुसरं गाणं करताय आणि काय अनुभव आहे त्याच्यासोबत काम करण्याचा, कसा व्यक्ती किंवा काय अनुभव थोडक्यात सांगा, 2 शब्दात. तुझं कौतुक करायचंय, राईट? नाही केलं तरी चालेल. असं खूप भारी वाटलं. खूप कॅची गाणं आहे आपलं हे जे आहे. आणि राहिलं तुमच्या बरोबर कसं वाटलं, तर मला खूप भारी वाटलं. कारण तुम्ही आणि शैलेश आणि सागर आणि PC तुम्ही खूप चांगली माणसं आहात, खूप चांगले मित्र आहात आणि हे मला पहिल्या गाण्यातच कळलं. आणि त्याच्यामुळे मला माणसं जोडायला फार आवडतात आणि तुम्ही चांगली माणसं आहात आणि त्याच्यामुळे मी आत्ताही तुमच्या बरोबर अजूनही काम करते. सो ह्याच्या उपर अजून काहीच सांगू शकत नाही मी तुम्हाला, कारण माणसं चांगलं असल्यावर सगळंच चांगलं असतं असं मला वाटतं. सो पहिल्या गाण्यात मला जो एक्सपिरियन्स आला तोच घेऊन मी दुसऱ्या गाण्यासाठी हो म्हटलं आणि तुमच्याबरोबर काम करते. पुढेही करत राहीन, नक्कीच करत राहीन, ऑफकोर्स करत राहीन. आणि हे मी फक्त बोलायला नाही बोलत आहे. प्लीज. थँक्यू सो मच मॅम. मॅमचा हा मोठेपणा आहे, कारण की ते खूप त्यांचं स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि ते समजून घेतात समोरच्या आर्टिस्टला. आपण शैलेश राठोडकडून जाणू की त्याला अनुभव काय आला असेल या गाण्यात किंवा कसं. मोठ्याने प्रेझेंटेबल बोलायचं असतं, जास्त नाही बोलावं लागत, प्रेमाने साध्या भाषेत बोलावं लागतं, हे मला कळतं. तर आपण जाणून घेऊ शैलेश राठोडकडून त्याला हे गाण्यामागचं लिहिण्यामागे काय असेल किंवा काय विचार केला असेल त्याने की हार्टबीट वाढणार आहे आणि म्युझिक किंवा व्हिडिओ कॉन्सेप्ट असेल की काय डिसाईड केलं किंवा यांना फीचरिंग घ्यायचंय, या लोकांकडून काम करून घ्यायचंय. तर आपण शैलेश राठोडकडून जाणूया. शैलेश, मी सगळ्यांना एकच सांगतोय सेम की पण मग आता मी अजून एक गोष्ट सांगतो की आमचं तर एक फिक्स होतं की मॅडमांना घ्यायचंय, पण माझी अशी स्क्रोल करता करता एक रील्स आली मॅडमांची, तर ते बघताच माझी हार्टबीट वाढली होती. तर
ती जशी माझी हार्टबीट वाढली, मला एक टायटल सुचला की हार्टबीट वाढणार आहे, हार्टबीट वाढली, हार्टबीट वाढणार आहे. तर ते मिळतं जुळतं असं काहीतरी मला करायचं होतं. आणि आमचं एक झालं की गाणं करूयात, असं करूयात. आमचं पहिलेच होतं फिक्स की मॅडमांना घेऊन एक गाणं करायचंय. तर त्याच्यावर मी गाणं लिहिलं, कंपोज केलं. आम्ही दोघांनी ते ऑडिओ रेडी केलं, सगळ्या गोष्टी केल्या, मॅडमांपर्यंत पोहोचवलं. मॅडमांनी पहिले नाही म्हटलं, नंतर हो म्हटलं, अशा सगळ्या गोष्टी झाल्यात. बस. आणि मी माझा अनुभव शेअर करतो थोडक्यात. जी पूर्ण टीम आहे, इच अँड एव्हरी वन, हार्टबीट वाढणार आहे या गाण्यामागचे छोटी छोटी जेही लोक ज्यांनी आर्टसाठी किंवा प्रोडक्शन, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, पोस्टर असेल, सगळ्या गोष्टीसाठी ज्यांनी हेल्प केलं त्यासाठी सगळ्यांना थँक्यू, खूप खूप थँक्यू. कारण की हे शक्य झाले ते तुमच्यामुळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी प्रोडक्शन टीम आहे, अदा प्रोडक्शन म्हणजे अभिजित दानी यांनी डिरेक्शन केलं या गाण्याचं आणि खूप सुंदर कॉन्सेप्ट त्यांनी दिलेत. कारण की पहिले त्यांच्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी होत्यात आणि ते समोर मांडणं प्रेक्षकांसमोर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते प्लस खूप टेक्निकल बाब होती, त्यांना प्रेझेंट करणं हे खूप जास्त क्रिटिकल होतं. आणि त्यांनी खूप सोप्या पद्धतीने तुमच्या समोर आणून दिलं, जितकी सोपं दिसतंय तसं नाही आहे. खूप मेहनत केली त्या लोकांनी. डान्स असेल, तुम्हाला डान्स खूप आवडत असेल, कारण की खूप छान केलंय डान्स आणि तुम्हाला खरंच आवडत असेल, ते गाणं जे कोरिओग्राफ केलंय दिनेश सिरसाट आणि खूप चांगल्या पद्धतीने कोरिओग्राफ केलं आणि ते तुम्हाला दिसतंय. कॉस्ट्युम असेल, मेकअप असेल, जे आम्ही खूप सुंदर दिसतोय. त्याच्यासाठी आदित्य पवार ॲडी म्हणून आमचं मित्र आहेत, त्यांनी खूप सुंदर मेकअप केलं सगळ्यांचं, ज्याच्यात तुम्हाला खूप छान छान दिसतो आम्ही तिघांनी. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना खूप खूप थँक्यू, कारण की तुम्हा लोकांमुळेच हे सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्यात. आणि सगळ्याच मीडिया टीम असेल, त्यांनी खूप हे गाणं पोहोचवण्यासाठी तुम्ही लोक खूप मदत करताय, की प्रत्येक चॅनलला, प्रत्येक बाईटवरती किंवा मॅडमचं हँडल असेल सोशल मीडिया, आमचं असेल, तिथं आम्हाला खूप कोलॅबरेशन येत आहे, टॅग्स येत आहे, खूप सारे रील्स बनले, 10,000+ रील्स बनली त्या गाण्यावरती आणि खूप प्रेम, भरभरून प्रेम देत आहे तुम्ही या गाण्यासाठी. नक्कीच हा गाणं मराठी इंडस्ट्रीसाठी, असं खूप सारे गाणे व्हायरल होत आहे आता मराठीमध्ये आणि खूप मराठी इंडस्ट्री अल्बम सॉन्गमध्ये खूप टॉप लेवलला काम करते आणि प्राऊड आहे या गोष्टीचं. कारण की आता पुढं महाराष्ट्र दिन येणार आहे, त्यानिमित्त सगळ्यांना खूप शुभेच्छा पण. आणि मराठी पाऊल असंच अजून एक एक पाऊल पुढे जावं आणि आपली मराठी लँग्वेजला खूप चांगलं स्थान द्यावं आणि असेच नवीन नवीन गाणे आपण नवीन नवीन व्हिडिओ क्रिएट करत राहावं. आणि हेही गाणं सगळ्याच आर्टिस्ट जेही मराठीमध्ये काम करतात, रिजनल लँग्वेजमध्ये जेही गाणं करतात, त्यांना सपोर्ट करा, सगळ्या प्रेक्षकांना सांगा आणि सगळ्या गोष्टी शेअर करा जे आपापल्या लोकांपर्यंत. आणि जी गोष्ट तुम्हाला चांगली वाटत असेल आमच्या गाण्यातली, ते लाईक करा. जर चुकलं असेल किंवा काही वेगळं वाटत असेल, याच्यापेक्षा आम्ही बेटर करावं, त्यासाठी कमेंट करून आम्हाला कळवा की काय वाटतं. आम्ही नक्की प्रयत्न करू एक चांगलं नवीन अजून प्रयत्न करण्याचा किंवा चांगलं कॉन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. त्यासाठी खूप खूप थँक्यू TV9, YES9 TV, थँक्यू सो मच. तुम्ही चांगले क्वेश्चन आहे. सेटवरती क्वेश्चन चांगले आहे. येस, ॲक्च्युली पर्यंत कंटिन्यू आम्ही मेहनत केल्या. सो फायनल डिसिजनवर पोहोचलो आणि मग गाणं आम्ही रिलीज केलंय. सो आमची खूप मेहनत आहे आणि ती तुमच्या चॅनल मार्फत लोकांपर्यंत पोहोचते आणि त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. सो माझी अशी आग्रहाची विनंती आहे की जाऊन नक्की गाणं बघा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि काही चुकलं असेल, काही सांगायचं असेल आणि त्यातलंही काही आवडलं असेल तर कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू सो मच. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.